नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. महाराष्ट्रात सध्या घडणारं राजकारण पाहिलं तर एक गोष्ट कळते की इतिहास पुन्हा एकदा स्वतःला रिपीट करताना आपल्याला दिसतोय. कारण मुंबईच्या राजकारणात आपल्याला तीच स्टोरी, तेच मथळा किंवा तेच मुद्दे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणताना दिसत आहेत, जे की बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून आपण ऐकत किंवा पाहत आलेलो आहोत. मराठी, अमराठी किंवा परप्रांतीय त्यांच्या विरोधात इथले स्थानिक मराठी, त्यांच्यावर झालेले अत्याचार, त्यांच्या समस्या किंवा त्यांना घर मिळत नाही आहे, हे सगळेच मुद्दे आपण महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान आजपर्यंत ऐकत आलेलोच होतो. आणि तेच नवीन स्वरूपात, नवीन एक राजकीय समीकरणात आपल्याला ठाकरे बंधू समोर आणताना दिसत आहेत. आता या बातम्या जेव्हा आपल्या समोर आल्या आणि जो काही विजय मेळावा वगैरे झाला, त्यानंतर आपले मराठी माध्यम एकनाथ शिंदेंचं आता राजकीय भवितव्य संपलेलं आहे, त्यांना काही भविष्यच नाही आहे, BJP समोर सुद्धा आता एकनाथ शिंदेंची महत्त्वता कमी झाली आहे, अशा बातम्या पेरताना दिसत आहेत. आणि एकनाथ शिंदे यांचं राजकीय करिअरच आता संपायला आलेलं आहे, संपुष्टात येऊ शकतं. कारण राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत हात मिळवणी केली आहे म्हणून. त्याहूनही जास्त पुढे जाऊन जे संजय राऊतांनी ट्विट केलं आहे की सिंहासन खाली करो, ठाकरे आ रहे हैं. एकतर हा व्यक्ती इतका मूर्ख आहे आणि याच्यावर जितकं बोलावं तितकं कमी आहे. कारण एकतर तुम्ही विजयी मेळावा, आम्ही मराठी भाषा वाचवली म्हणून तुम्ही ठेवलेला होता, त्या विजयी मेळाव्याचं तुम्ही ट्विट करताय तेही हिंदीमध्ये. तेही मी समजू शकतो की चला बाबा, संपूर्ण भारतात तुम्ही मेसेज पोचवण्याचा प्रयत्न करत होता आणि त्या निमित्ताने तुम्ही हिंदी वापरली. पण ज्या सिंहासनाचा उल्लेख तुम्ही करताय, एकतर या देशात लोकशाही आहे, राजेशाही नाही आहे की परंपरागत काही सिंहासन इथे ठाकरेंचं चालत आलेलं आहे आणि राज ठाकरे हे आता आलेत म्हणून त्यांच्यासाठी सिंहासन खाली करायचं. इथे सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत लागतं, ते पहिल्यांदा मिळवा आणि त्यानंतर सिंहासन खाली करा, अशा प्रकारचे ट्विट करत जावा. त्यामुळे तुमच्यावर विश्वासार्हता जी आहे ना, तुमची दिवसेंदिवस कमी होत चालली. आणि दुसऱ्या बाजूला जे एकनाथ शिंदेंविषयी या बातम्या पेरल्या जात आहे, त्यात आपण म्हणू शकतो की थोडंसं तथ्य आहे. पण माझ्या अनुषंगाने एकनाथ शिंदेंना या युतीमुळे एक प्रकारे फायदासुद्धा होतोय आणि दुसऱ्या बाजूला नुकसानसुद्धा होणार आहे. सगळ्यात पहिलं जर नुकसानविषयी बोलायचं म्हटलं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्यामुळे आणि यांची युती झाल्यामुळे, आणि जर युती खरंच पक्की आहे आणि दोघं पक्ष मिळून एकत्र निवडणूक लढणार असतील तर मराठी मतांची विभागणी जी 4 भागांमध्ये होणार होती ती आता 3 भागांमध्ये होणार आहे. म्हणजे BJP आणि काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे उबाटा आणि राज ठाकरे, अशा 3 भागांमध्ये. कारण काँग्रेस ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाताना दिसत नाही आहे, ते स्वतंत्रपणेच निवडणूक लढणार आहेत. जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले नसते तर या मतांची 4 भागात विभागणी झाली असती. म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीला यामुळे फायदा पोहोचणार आहे. ज्या मतदारसंघात मतांची विभागणी होऊन महायुतीला फायदा झाला असता, त्या मतदारसंघात शिवसेनेला म्हणजे शिंदे सेनेला मोठं चॅलेंज या युतीमुळे तयार होणार आहे. आणि ही सत्य गोष्ट आहे. यात काही शिंदेंची बाजू घेऊन अतिशयोक्ती करून शिंदेंना काहीच फरक पडणार नाही या युतीमुळे किंवा ते फार शक्तिशाली आहेत असं बोलून चालणार नाही. जे होणार आहे ते बोलावं लागेल. पण मित्रांनो, या नुकसानामध्ये जर एकनाथ शिंदेंना स्वतःला वाचवायचं असेल, जर आपल्या पक्षाचे बहुतेक नगरसेवक निवडून आणायचे असतील तर BJPची मदत घ्यावी लागेल. कारण एकतर या लोकांनी म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी जो अजेंडा चालवला आहे, जे परप्रांतीयांसोबत हे लोक मारहाण करतायत आणि हिंदी विरोधी नरेटिव्ह या लोकांनी जो चालवला आहे, त्यात परप्रांतीयांची जे सेक्युलरसुद्धा आहेत त्यांचीही मतं BJPकडे ट्रान्सफर होणार, ही पक्की गोष्ट आहे. त्यामुळे BJP अत्यंत खुश आहे. कारण एकतर शिंदेंचं महत्त्व कमी होतं आहे, त्यांच्याशिवाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नरेटिव्हमुळे त्यांच्याकडे मतदान जे आहे ते जास्त होऊ शकतं, मतं जास्त ट्रान्सफर होऊ शकतात. म्हणजे उद्धव ठाकरे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि काँग्रेस या सगळ्यांना शह देण्यामध्ये या युतीमुळे भाजपला मदत होऊ शकते. पण एकनाथ शिंदेंना जर आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर BJPची मदत घ्यावी लागेल. देवेंद्र फडणवीसांची साथ त्यांना गरजेची आहे. जर परप्रांतीयांची मतं आपल्याकडे सुद्धा ट्रान्सफर करायची आहेत आणि आपले सुद्धा नगरसेवक निवडून आणायचे असतील तर BJPची मदत एकनाथ शिंदेंसाठी अत्यंत गरजेची आहे. आणि हीच सगळ्यात जास्त मला असं वाटतं की एकनाथ शिंदेंसाठी नुकसान देणारी गोष्ट ठरणार आहे. कारण BJP आणि आत्ताचे यांचे नवीन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जे ठाण्याचे आहेत मूळचे, त्यांनाही हे पाहिजेच आहे
की एकनाथ शिंदेचं महत्त्व कमी व्हावं आणि आपलाच महापौर हा महापालिकेमध्ये जो शिंदेच्या शिवसेनेचा जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले नसते तर अगदी सहजपणे बसला असता। त्या व्यतिरिक्त आता समीकरण बदलली आहेत आणि तुम्हाला आमची गरज आहे, शिंदेंना बीजेपीची गरज आहे आणि तुम्हाला आपले नगरसेवक निवडून आणण्यासाठी मराठी मतांमध्ये जी फूट होते आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला जी परप्रांतीय मतं हवी आहे ती आमच्यामुळे जर मिळत असतील आणि तुमचा विजयी हा निश्चित नसेल तर त्या जागांवर आम्ही आमचे उमेदवार उतरवतो अशी भाषा बीजेपीची लोक करणारच आहेत। कारण बीजेपीलाही आपलेच उमेदवार सगळ्यात जास्त उतरवता यावे ही इच्छा प्रत्येक पक्षाची असते आणि तसेच बीजेपीची सुद्धा असणार आहे आणि ज्यांचे जास्त उमेदवार तितकेच जास्त निवडून येण्याची शक्यता जास्त आणि बीजेपीचे जर जास्त नगरसेवक निवडून आले तर महापौरही त्यांचाच असेल। म्हणजे शिवसेनेची ताकद मुंबईत कमी करण्याचा हा एक डाव आहे बीजेपीचा, यात आपल्याला कोणतंही दुमत ठेवण्याची गरज नाही आहे। आणि त्यामुळे मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणालो की राज ठाकरेंनी जी साथ उद्धव ठाकरेंना दिली आहे त्याचा सगळ्यात जास्त फायदा हा देवेंद्र फडणवीस आणि बीजेपीला होणार आहे। ज्या मुंबईच्या महापालिकेवर बाळासाहेब ठाकरे असेपर्यंत किंवा उद्धव ठाकरे बीजेपीमध्ये सोबत असेपर्यंत महापौर आपला बसवता येत नव्हता, आता त्यांना ते शक्य होऊ शकतं, तेही राज ठाकरेंमुळे। आणि हेच एकनाथ शिंदेंसाठी सगळ्यात जास्त नुकसान पोचवणारी गोष्ट ठरू शकते। पण याच गोष्टींमध्ये मला असं वाटते की एक फायद्याची गोष्ट सुद्धा एकनाथ शिंदेंसाठी आहे, कारण एकनाथ शिंदेंना हे माहिती आहे की शिवसेना पूर्णपणे काबीज करण्यासाठी ही आपली शेवटची लढाई आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र निवडणूक लढताय आणि बीजेपीला आपण जर मदत केली आणि कसंही करून महायुतीला आपण विजयी मिळवून दिला, जो की विजयी मिळणारच आहे त्यात काही शंका नाही आहे। काँग्रेस पूर्णपणे शक्तीहीन आहे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जो नरेटिव्ह चालवत आहेत त्यामुळे जवळजवळ 30% जरी मराठी असले तरी त्यांच्या बलबुत्यावर महापालिकेवर महापौर बसवता येणार नाही। त्यासाठी परप्रांतीयांची मतं गरजेची आहे आणि ती बीजेपीकडे जाणार आहे। त्यामुळे बीजेपीची साथ देऊन जर आपण महायुतीला जिंकवलं आणि ठाकरे ब्रँड पूर्णपणे संपवून टाकला, संपुष्टात आणून टाकला, तर यानंतर रान आपल्यासाठी मोकळा आहे, जिंकण्यासाठी आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्र आहे। ही गोष्ट एकनाथ शिंदेंना माहिती असेल, ज्ञात असणारच आहे आणि त्यामुळे मी म्हणतोय की ही गोष्ट एकनाथ शिंदेंसाठी सर्वात जास्त फायद्याची आहे की आता जरी आपण नुकसान सहन केलं तरी येणाऱ्या काळात जेव्हा उद्धव ठाकरेंचे सर्वच कार्यकर्ते महापालिका हरल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये येतील, त्यांचे खासदार जे उरले सुरले आमदार आहेत तेही पक्ष बदलून जेव्हा एकनाथ शिंदेंकडे येतील तेव्हा अखंड शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली येईल आणि त्यानंतर बीजेपीला डील करण्यासाठी एकच पक्ष उरेल जो की हिंदुत्ववादी असेल, तो म्हणजे एकनाथ शिंदे यांचा। आणि हेच एकनाथ शिंदेंसाठी फायद्याचं आहे, जे की दुसऱ्या बाजूला महापौर आपला न बसवता नुकसानदायी आहेच, पण याच गोष्टीमध्ये त्यांना फायदा सुद्धा पोहोचू शकतो। आता हे एकनाथ शिंदेंची इच्छा आहे की त्यांना तात्पुरता फायदा करून घ्यायचा आहे की लॉंग टर्म विचार करायचा आहे। आता मागचा इतिहास जर एकनाथ शिंदेंचा पाहिला तर सदैवच त्याने लॉंग टर्म विचार केलेला आहे, कारण मंत्री असताना आपलं मंत्रीपद सोडून पक्ष फोडून इतकं रिस्क घेऊन इतकं सगळं संकट आपल्या अंगावर ओढवण्याची एकनाथ शिंदेंना काहीच गरज नव्हती। पण ज्याला आपलं भवितव्य घडवायचं असतं तो असे रिस्क घेत असतो, अशी संकटं त्यासाठी काही मोठी नसतात आणि एकनाथ शिंदेंनी हे करून दाखवलेलं आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेंवर माझा पर्सनली वैयक्तिकदृष्ट्या विश्वास आहे की ते जेही निर्णय घेतील ते अत्यंत विचारपूर्वक आणि गंभीरतेने घेतील आणि धैर्य ठेवून घेतील आणि लॉंग टर्म विचार करूनच घेतील। आता बघूया की हा जो ठाकरे ब्रँडचा माहोल आहे तो किती काळापर्यंत टिकतोय आणि खरंच यांची युती होते का, आणि युती झाल्यानंतर निवडणूक हे एकत्र लढू शकतात का? कारण या दोघांची भाषणं ऐकल्यानंतर मला वाटत नाही आहे की ठाकरे बंधू काही दीर्घकाळासाठी एकत्र टिकू शकतात। आता येणारा काळच सांगेल की महापालिकेत कोणत्या पक्षाचा महायुतीपैकी महापौर बसेल, बीजेपी किंवा एकनाथ शिंदेंचा। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे विजयी होणार नाहीत याबद्दल मला काहीच तिळमात्र शंका नाही आहे आणि अशी कोणीही अपेक्षा ठेवू सुद्धा नाही। मला असं वाटतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे महापालिका जिंकतील म्हणून। असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य शेअर करू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।